नमस्कार मित्रांनो, कथेला सुरुवात करण्यापूर्वी आपण एका अशा सत्यावर प्रकाश टाकूया जे आपल्या सर्वांच्या आयुष्याशी निगडीत आहे. संतांनी म्हटलेले आहे की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. पण हेच मन जर वासनेच्या आहारी गेले तर ते माणसाला अधपतनाच्या अशा खाईत ढकलते जिथून परत येणे अशक्य वाटते. हीच अशीच एक गोष्ट आपण ऐकणार आहोत. गोदावरीच्या काठी वसलेले आनंदपूर नावाचे एक सुंदर नगर होते. निसर्गाच्या कुशीत विसावलेले हे नगर जणू देवभूमीच वाटायचे. याच नगरात माधव नावाचा एक तरुण राहत असे. माधव दिसायला अत्यंत देखणा, सुसंस्कृत आणि श्रीमंत घराण्यातील वारस होता. त्याचे वडील एक निष्ठावान शिवभक्त होते. माधवाचे लग्न सुलक्षणा नावाच्या एका सात्विक स्त्रीशी झाले होते. त्यांच्या संसाराची वेल एका छोट्या परीसारख्या मुलीने फुलली होती. बाहेरून पाहणाऱ्याला माधवाचे आयुष्य हे एखाद्या स्वप्नासारखे वाटायचे. पण म्हणतात ना, शांती तिथेच भंगते जिथे अहंकाराचा जन्म होतो. माधवाच्या आयुष्यात सर्व काही असतानाही त्याच्या मनात एक प्रकारची अतृप्ती निर्माण होऊ लागली. ही अतृप्ती अन्नाची नव्हती तर मोज मजेची होती. सुरुवातीला तो केवळ मनोरंजनासाठी मित्रासोबत रात्री उशिरापर्यंत बाहेर राहू लागला. हळूहळू त्याच्या या वागण्याला व्यसनाची आणि नंतर वासनेची जोड मिळाली. शास्त्रात सांगितले आहे की काम वासना हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. जो शत्रू समोरून वार करत नाही तर तो गोड बोलून आपल्या मनाचा ताबा घेतो. माधवाच्या बाबतीतही तेच झाले. त्याला वाटू लागले की घरातील साधे आणि शांत आयुष्य हे कंटाळवाणी आहे. त्याला रोषणाई, नाचगाणी आणि परस्त्रीचे आकर्षण जास्त मोहक वाटू लागले. जेव्हा माणसाच्या मनात वासना घर करते तेव्हा सर्वात आधी त्याचा विवेक मरतो. विवेकाचा मृत्यू झाला की माणसाला आपले आणि परके यातला फरक समजेनासा होतो. माधवाच्या पत्नीने सुलक्षणीने अनेकदा त्याला सावरून धरण्याचा प्रयत्न केला. ती म्हणायची, स्वामी, घराची लक्ष्मी आणि कुलदेवताचा आशीर्वाद आपल्यावर आहे. बाहेरच्या या क्षणिक सुखाच्या मागे धावून स्वतःचा नाश करून घेऊ नका. पण माधवाचा डोळा आता फक्त बाह्य रूपावर होता. त्याला घराचा दिवा नकोसा झाला होता आणि तो त्या मृगजळाच्या मागे धावत होता जे त्याला विनाशाकडे घेऊन जाणार होते. ही कथा केवळ माधवाची नाही तर ही कथा आपल्या प्रत्येकाच्या मनातील त्या द्वंद्वाची आहे जिथे एकीकडे धर्म उभा असतो आणि दुसरीकडे वासना. ही प्रस्तावना आपल्याला त्या प्रवासाकडे घेऊन जाते जिथे आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे एका चुकीच्या निर्णयामुळे सुखाचा डोंगर पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळतो आणि शेवटी केवळ पश्चाताप हाच मार्ग उरतो. माणसाच्या विनाशाची सुरुवात तेव्हा होते जेव्हा त्याला आपल्या पापाची भीती वाटेनाशी होती. माधवाच्या बाबतीत नेमके हेच घडले. आनंदपूरचा तो संस्कारी तरुण आता केवळ वासनेचा गुलाम बनला होता. माधवाच्या आयुष्यात काही असे मित्र आले ज्यांचे ध्येय केवळ खाणे, पिणे आणि मजा करणे हेच होते. त्यांनी माधवाला पटवून दिले की तारुण्य हे उपभोगण्यासाठी असते. भक्ती आणि धर्म हे म्हातारपणाचे विषय आहे. माधवाच्या मनावर हळूहळू या विचाराचा पगडा बसला. त्याने घराकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत तो मदिरालय आणि नर्तकीच्या मैफिलीत रमू लागला. त्या नगरात मोहिनी नावाची एक अत्यंत सुंदर नर्तकी आली होती.
तिचे सौंदर्य म्हणजे केवळ एक जाळे होते ज्यामध्ये श्रीमंत तरुणांना ओढले जायचे. माधव जेव्हा पहिल्यांदा तिच्या मैफिलीत गेला तेव्हा तो स्वतःला विसरला. तिचे नृत्य, तिचे हावभाव आणि तिचे खोटे कौतुक माधवाला अमृतासारखे वाटू लागले. धनाचा अपव्यय, मोहिनीच्या एका हास्यासाठी माधव सोन्याच्या मोहरा उधळू लागला. त्याने वडिलांनी साठवून ठेवलेली पिढीजात संपत्ती जमिनीच्या व्यवहारात विकायला सुरुवात केली. नात्याचा अपमान सुरुवात केला. एके दिवशी जेव्हा त्याची पत्नी सुलक्षणा त्याला विनवणी करायला गेली की घरात मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले दागिने तरी विकू नका, तेव्हा माधवाने रागाच्या भरात तिच्यावर हात उचलला. वासनेने माणसाला इतके आंधळे केले होते की त्याला स्वतःच्या पत्नीच्या डोळ्यातील पाणी आणि मुलीचा थरकाप दिसला नाही. माधवाच्या घरात रोज होणारे अग्निहोत्र आणि संध्या वंदन आता बंद झाले होते. ज्या घरात तुळशीची पूजा व्हायची तिथे आता मदिरेच्या बाटल्या दिसू लागल्या. त्याची वृद्ध आई जी रोज पांडुरंगाची भक्ती करायची ती त्याला पदर पसरून सांगायची, बाळा, हे पाप तुला सुखाने जगू देणार नाही. ज्या शरीराच्या मोहात तू पडला आहेस ते एक दिवस मातीत मिसळणार आहे. सावर स्वतःला, पण माधवाचे उत्तर अंगावर काटा आणणारे होते. तो म्हणाला, तुझा देव आणि तुझा धर्म तुलाच लखलाभ असो, मला माझं सुख हवंय. मग त्यासाठी कितीही पाप करावं लागलं तरी चालेल. हा केवळ शब्द नव्हता, तर हा त्याच्या विनाशाचा हुंकार होता. पाप हे कर्जासारखे असते जे व्याजासह परत करावे लागते. काही वर्षातच माधवाची सर्व संपत्ती संपली. त्याने आपली आलिशान हवेली गहाण ठेवली होती, ती सुद्धा सावकाराने जप्त केली. आता माधवाच्या खिशात एक कवडीही उरली नव्हती. तो आशेने मोहिनीकडे गेला. त्याला वाटले की ज्या स्त्रीवर त्याने लाखो रुपये उधळले ती त्याला आधार देईल, पण मोहिनीने त्याला दारातूनच हाकलून दिले. ती उपहासाने म्हणाली, माधव, मी तुझ्यावर नाही तर तुझ्या पैशावर प्रेम केले होते. आता तुझ्याकडे काहीच नाही तर तू माझ्यासाठी केवळ एक कचरा आहेस. त्या रात्री माधव रस्त्यावर आला. पाऊस कोसळत होता, विजा कडकडात होत्या. ज्या माधवाच्या पुढे मागे नौकर चाकर असायचे तो आज उकिरड्याच्या शेजारी बसून थंडीने कुडकुडत होता. त्याच्या अंगावरचे रेशमी कपडे फाटले होते आणि शरीराला दुर्गंधी येत होती, पण सर्वात जास्त दुर्गंधी त्याच्या मनाला येत होती, ज्याने त्याला नरक यातना भोगायला भाग पाडले होते. पावसाची रात्र अधिकच गडद होत होती. एकेकाळी रेशमी बिछाणाऱ्यावर झोपणाऱ्याला माधवाच्या नशिबी आज उघड्या माळरानावरचा चिखल आला होता. वासनेच्या नशेत ज्या शरीराला त्यांनी सोन्या नाण्याने सजवले होते ते शरीर आज थंडीने थरथरत होते. भूक आणि तहानेने व्याकुळ झालेला माधव एका पडक्या मंदिराच्या पायरीवर कोसळला. त्या काळोखात माधवला स्वतःच्या आयुष्याचा पट दिसू लागला. त्याला आठवू लागली ती त्याची आई जिचा त्याने अपमान केला होता, त्याची पत्नी सुलक्षणा जिचे मंगळसूत्र त्यांनी नर्तकीच्या पायावर उधळले होते, आणि त्याची चिमुरडी मुलगी जी भुकेने रडत असताना तो मदिरा पिण्यात दंग होता. त्याला जाणीव झाली की वासना ही मृगजळासारखी असते. दुरून ती पाण्याची तहान भागवेल असे वाटते, पण जवळ गेल्यावर लक्षात येते की ती केवळ वाळू आहे. त्याने ज्या मोहिनीला अप्सरा मानले होते तिने त्याला कुत्र्यासारखे
हुसकावून लावले होते. निसर्गाचा हा पहिला न्याय होता, ज्यासाठी तुम्ही धर्म सोडता तेच तुम्हाला शेवटी सोडून देते. मंदिराच्या गाभाऱ्यातून एक मंद प्रकाशाचा दिवा लुकलुकत होता. तिथे एक वृद्ध अंध साधू बसले होते. माधवाच्या रडण्याचा आवाज ऐकून ते बाहेर आले. त्यांनी मायेने माधवाच्या डोक्यावर हात ठेवला. माधव ओरडून म्हणाला, महाराज, मला स्पर्श करू नका. मी पापी आहे. मी नराधम आहे. माझा स्पर्श तुमच्यासारख्या पुण्यात्माला विटाळेल. मला मरू द्या. हेच माझ्या पापाचे प्रायश्चित्त आहे. साधू महाराज शांतपणे हसले. ते म्हणाले, बेटा, चिखलात पडलेले रत्न चिखलमय झाले तरी त्याचे मूल्य कमी होत नाही. तू चिखलात पडला आहेस, पण तू रत्न आहेस, हे विसरू नकोस. देवाला तुझ्या पापाचा राग नाही, तर तू सन्मार्गापासून दूर गेला याचा खेद आहे. साधूंनी त्याला पाणी दिले आणि विचारले, तू कोणाकडे जात आहेस? माधव रडत म्हणाला, माझे घर नाही, माझे कोणी नाही. मी माझ्या हाताने माझे नंदनवन जाळून राख केले आहे. आता कोणत्या तोंडाने घरी जाऊ? साधू महाराज गंभीर स्वरात म्हणाले, ऐक बाळा, ईश्वराचा न्याय हा दंड देणारा नसून सुधारणारा असतो. निसर्गाने तुला आज रस्त्यावर आणले कारण तुला कळावे की अहंकार किती पोकळ आहे. पण आता पश्चातापाची वेळ आहे. तू तुझ्या घरी जा. जर तुझ्या पत्नीने तुला माफ केले तर समज की प्रत्यक्ष भगवंताने तुला माफ केले आहे. कारण स्त्रीचे हृदय हे ईश्वराच्या दयेचे सर्वात मोठे रूप असते. एका खऱ्या पश्चातापाने जन्मांतराची पापे जळून खाक होतात. कथेचा हा परमोच्च बिंदू वाचताना किंवा ऐकताना कोणाचेही डोळे ओले झाल्याशिवाय राहणार नाही. तर तुम्हाला ही कथा आवडत असेल तर माझ्या कथेला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा भाग म्हणजे केवळ एका व्यक्तीचे घरी परतणे नसून एका भटकलेल्या आत्म्याचे स्वधर्माकडे आणि सत्याकडे परतणे आहे. पहाटचा सुमार होता. आकाश तांबूस होत होते आणि पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. पण माधवाच्या मनात मात्र कालवा कालव होती. तो आपल्या घराच्या गल्लीत पोहोचला. त्याचे पाय थरथरत होते. ज्या रस्त्यावरून तो कधी काळी दिमाखात अत्तर शिंपडून घोड्यावर स्वार होऊन जायचा, त्याच रस्त्यावरून आज तो एका भिकाऱ्यासारखा अनवाणी आणि चिखलाने माखलेल्या अवस्थेत चालला होता. समोर त्याचे घर दिसले. एकेकाळी माधव विलास म्हणून ओळखली जाणारी ही भव्य हवेली आता जप्त झाली होती. त्याच्या कुटुंबाला एका छोट्याशा झोपडीवजा घरात राहावे लागले होते. घराच्या भिंतीचे पापुद्रे निघाले होते, छप्पर गळत होते. पण एक गोष्ट बदलली नव्हती, ती म्हणजे घरासमोरची तुळस. ती आजही हिरवीगार होती आणि तिच्या समोर एक छोटासा दिवा लुकलुकत होता. माधवला जाणीव झाली की त्याने घर सोडले, वैभव सोडले, पण त्याच्या पत्नीने तिचा धर्म आणि श्रद्धा सोडली नव्हती. माधव दुरूनच पाहत राहिला. त्याची पत्नी सुलक्षणा बाहेर आली. तिने जुनी पण स्वच्छ साडी नेसली होती. तिचे शरीर कष्टामुळे आणि उपवासामुळे खंगले होते. तिचे गाल बसले होते, पण डोळ्यातली चमक अजूनही जिवंत होती. तिने तुळशीला प्रदक्षिणा घातली आणि हात जोडून पुटपुटली, देवा, आजचा दिवस तरी त्यांना सुखाचा जाऊ दे. ते जिथे कुठे असतील तिथे त्यांना सन्मार्गावर ठेव. हे शब्द ऐकताच माधवाच्या काळजाचे पाणी झाले. ज्या स्त्रीचा त्याने छळ केला, जिला त्याने गरिबीच्या खाईत ढकलले,
ती अजूनही त्याच्याच कल्याणासाठी प्रार्थना करत होती. माधवाचा पाय अडखळला आणि तो घराच्या उंबरठ्यावर कोसळला. सुलक्षणा दचकून मागे सरकली. तिला वाटले कोणीतरी भिकारी आहे. पण जेव्हा तिने त्या माणसाचे डोळे पाहिले तेव्हा तिचे हृदय धडधडले. स्वामी, तिच्या तोंडून शब्द फुटला. माधव काहीच बोलू शकला नाही. त्याने आपले डोके तिच्या पायावर ठेवले. त्याचे अश्रू तिच्या पायाच्या टाचावर पडत होते. तो ढसढसा रडू लागला. जणू काही त्याच्या जन्मांतराचे पाप त्या अश्रुवाटे बाहेर पडत होते. माधव रडत म्हणाला, सुलक्षणी, मला क्षमा नकोय. मला शिक्षा दे. मी तुला नरकात ढकलले. मी आईचा तळतळाट घेतला. मी माझ्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले. मी इतका पापी आहे की या धरती मातेला पोटात घ्यायला हवे. मी वासनेच्या नादात माणुसकी विसरलो होतो. सुलक्षणेच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. तिने खाली वाकून माधवला उठवण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, स्वामी, उठा. तुम्ही परत आला यातच सर्व काही आले. पाप हे गंगेत धुतल्याने जात नाही, तर ते पश्चातापाने जळून जाते. तुम्ही आज चिखलाने माखलेले असाल, पण तुमचे मन शुद्ध झाले आहे. जोपर्यंत माझी भक्ती जागी आहे तोपर्यंत या घराचे द्वार तुमच्यासाठी कधीच बंद नव्हते. इतक्यात त्याची लहान मुलगी बाहेर आली. तिने वडिलांना ओळखले नाही. ती घाबरली, पण सुलक्षणा तिला म्हणाली, बाळा, घाबरू नकोस. तुझे बाबा आले आहेत. ते लांब यात्रेला गेले होते, आज परतले. त्या लहान मुलीने जेव्हा माधवाच्या गळ्याला मिठी मारली तेव्हा माधवाला स्वर्गाच्या सुखापेक्षाही मोठे सुख मिळाले. त्या दिवशी माधवाचा नवा जन्म झाला. त्याने संकल्प केला की आता उरलेले आयुष्य तो केवळ सेवा, भक्ती आणि सन्मार्गासाठी वेचेल. ज्या हाताने त्याने पाप केले होते त्याच हाताने त्याने आता कष्टाचे काम सुरू केले. हेच या कथेचे रहस्य आहे. वासना माणसाला पशु बनवते, पण पश्चाताप त्याला पुन्हा देवताकडे नेतो. निष्कर्ष आणि शिकवण आपल्याला अशी सांगता येते की वासना हे मृगजळ आहे. बाहेरचे आकर्षण नेहमी सुंदर वाटते, पण ते अति दुःखच देते. कुटुंब हेच खरे वैभव आहे. जगातील सर्व सुखे एका बाजूला आणि आपल्या माणसाचे प्रेम एका बाजूला. पश्चातापाची शक्ती. भगवंत अपराधाला दंड देत नाही, तर त्याला सुधारण्याची संधी देतो. समाप्तीचे वाक्य आपल्याला असं म्हणता येईल, ज्याच्या मागे ईश्वराची कृपा आणि पत्नीची प्रार्थना असते तो नरकातूनही सुखरूप बाहेर येऊ शकतो. निष्कर्ष, कथेचे सार, माधवाच्या जीवनाची ही कहाणी केवळ एका व्यक्तीची व्यथा नाही, तर ती आजच्या समाजातील प्रत्येक मानवाच्या मनातील संघर्षाचे प्रतिबिंब आहे. या कथेतून आपल्याला खालील 5 महत्वाचे जीवन मंत्र मिळतात. वासना ही त्या आगीसारखी आहे, जिला तुम्ही जेवढे विषय सुखाचे इंधन द्याल तेवढी ती अधिक भडकते. माधवाला वाटले होते की नर्तकीचे सौंदर्य आणि मदिरेचा प्याला त्याला सुख देईल, पण शेवटी त्याच्या हाती फक्त राख उरली. बाह्य आकर्षण हे नेहमीच नश्वर असते, हे या कथेचे पहिले सत्य आहे. जैसी संगत तैसी रंगत. माधवाचे अधःपतन त्याच्या पहिल्या चुकीच्या मित्रापासून सुरू झाले. माणसाने नेहमी अशा लोकांच्या सहवासात राहावे जे त्याला त्याच्या कर्तव्याची आणि धर्माची आठवण करून देतात, विनाशाची नाही. या कथेत सुलक्षणा ही केवळ एक पत्नी नाही, तर ती सहनशीलता आणि क्षमेचे प्रतीक आहे. जगाने नाकारलेल्या व्यक्तीला तेव्हा त्याच्या हक्काचे घर स्वीकारते, तेव्हाच त्याच्या खऱ्या परिवर्तनाला सुरुवात होते. पती पत्नीमधील
निखळ प्रेम आणि निष्ठा हे कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठे ऐश्वर्य आहे. शास्त्रात म्हटले आहे की केलेल्या कर्माचा पश्चाताप होणे हे सर्वात मोठे प्रायश्चित्त आहे. माधवाने जेव्हा चिखलात बसून स्वतःच्या पापाची कबुली दिली तेव्हाच त्याचे अर्ध पाप धुतले गेले. देव अपराधाचा तिरस्कार करत नाही, तर तो त्याच्या परत येण्याची वाट पाहत असतो. ईश्वराने माधवाला रस्त्यावर आणले हे त्याला शिक्षा देण्यासाठी नव्हते, तर त्याचा अहंकार तोडण्यासाठी होते. जेव्हा माणसाचे सर्व रस्ते बंद होतात तेव्हाच त्याला देवाचा रस्ता दिसू लागतो. गरिबीने त्याला माणुसकी शिकवली आणि पश्चातापाने त्याला शांती दिली. अंतिम संदेश आपल्याला असा सांगता येईल की शरीराची सुंदरता ही कातडीपुरती मर्यादित असते, पण मनाची सुंदरता ही जन्मांतराची पुंजी असते. पाप हे वाळवीसारखे असते जे माणसाला आतून पोखरते, पण नामस्मरण आणि सन्मार्ग हे त्यावरील रामबाण उपाय आहेत. जर तुमच्या हातून काही चूक झालेली असेल तर निराश होऊ नका. आजच तिचा त्याग करा आणि प्रकाशाकडे वळा. देवाची दया तुमच्या पापापेक्षा नक्कीच मोठी आहे. प्रवचनाचा शेवट करण्यासाठी 2 ओळी. भुललासी रे जीवा या संसाराच्या मायेला, विसरलासी रे तू त्या पांडुरंगाच्या पायीला. जागा हो मानवा, अजूनही वेळ गेली नाही. क्षमा मागून घे त्याची, तो तर दयेचा सागर आहे. राही. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये तुम्हाला कथा कशी वाटली, काही चूक वाटलेली असेल त्याबद्दल कमेंट लिहा. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.